आपल्या बायकांचं कसं असतं माहितीये का, आपल्याला कितीही काय झालं तरी आपल्याला घराची स्वच्छता ही करावीच लागते. आणि काय होतं माहितीये का, इथं थोडंसं जरी आपण आजारी वगैरे पडलं तर हे तसंच राहतंय आणि मग ते आपल्यालाच काम करावं लागतंय. आणि माझ्या बाबतीत तर असंच होतं, की कारण की आपल्याशिवाय ते कोण घर आवरणारच नाही असं होतं. आणि इथं मी आज सकाळीच आमच्या दादूने एवढा कार्यक्रम केला होता, की बस त्याला थोडं लागतं पण ही झालं. त्यानं खिडकी ओपन करायला गेला, पण आमच्या खिडकीचा काचच तुटला आणि तो खाली पडला. आणि तिथं मी टेबल ॲडजस्ट केलं, कारण पाठीमागून खूप अडचण आलेलं होतं मग त्यामुळं. आणि इथं आमची सई शाळेतून आलेली होती आणि काय तिचं चालू होतं, "मम्मी तू काय करते?" तर इथं खुर्ची आपल्या बॉक्समध्ये बसायचं उठायचं चालू होतं. नाही म्हणायची, "माझे माझे कपडे दे," म्हणायची, "माझे माझे मी ठेवते." आणि इथं चालू होतं. आणि आमच्या घरी असं असतं माहिती आहे का, आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे आवरायचं रिझन काय आहे, तर आज फक्त बनेल सापडत नव्हता म्हणून आमचे सगळे कपडे खाली पडलेले होते. तुमच्याकडे पण असंच होतं का, की एखादी गोष्ट नाही सापडली की मग ते सगळे पुरुष लोक सारखेच असतात म्हणा, कारण त्यांनी सगळे कपडे खाली फेकलेली, कारण फक्त बनेल सापडत होता आणि बनेल तर वरच्या साईडलाच होता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.